रुग्णांच्या आरोग्यापेक्षा, मतदारांच्या हितापेक्षा ज्यांनी रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांची पैशासाठी अडवणूक करून बगल बच्चनच्या माध्यमातून केवळ स्वतःची पैशाची तुंबडी भरण्याचं काम केलं, अशा आपमतलबी नेत्यांना जनता या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल, असा हल्लाबोल रोहित आराराबा पाटील यांनी केला। प्रचाराच्या निमित्ताने मणे राजुरी प्रचार सभेत बोलत होते। अध्यक्षस्थानी खासदार विशालदादा पाटील उपस्थित होते। रोहित पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणाले की मणे राजुरी हे एकमेव गाव असे आहे की ज्यांनी पडत्या काळात आबा गटाला सावरले, त्यामुळे माझ्या भविष्याच्या राजकारणामध्ये मणे राजुरी हा मला आशेचा किरण वाटत असल्याचे त्यांनी सांगितले। आमदार सुमनताई पाटील यांच्या माध्यमातून मणे राजुरी गावातील तसेच गावलगत वाड्या वस्त्यांवरील रस्ते, पाणी पुरवठा योजना, शिक्षण, आरोग्य तसेच इतर मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। महावीर चक्र विजेते पांडुरंग साळुंखे यांची जन्मभूमी असलेले हे गाव सर्वांसाठी आदर्शवत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीत मी स्वतः मणे राजुरीसाठी कधीही कमी पडणार नसल्याचे त्यांनी यावेळी ग्वाही दिली। खासदार विशाल पाटील म्हणाले की विकास कामाचा आव आणणाऱ्या माजी खासदारांचे 10 वर्षे निष्क्रियतेत गेलेले आहेत। कोणतेही उठावदार काम त्यांना या 10 वर्षात करता आले नाही। केवळ कुरघोडीचे राजकारण केल्यामुळे जिल्हा 10 वर्ष पाठीमागे गेला। यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सतीश पवार, खंडू पवार, सदाशिव कलढोणे यांचे भाषण झाले। व्यासपीठावर सुरेश भाऊ पाटील, रोहन पाटील, राहुल पाटील, ताजुद्दीन तांबोळी, जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार, दिलीप जमदाडे, शंकरदादा पाटील, रामभाऊ थोरात, सदाशिव कलढोणे, खंडू पवार, साहेबराव दादा पाटील, हनुमंतराव देसाई, विश्वास तात्या पाटील, दिलीप सावंत, रामगोंडा पाटील, दत्ता हावळे, दिनकरराव पाटील, अलकाताई माने, सुजाता पाटील, सिराजभाई मुजावर, दिगंबर कांबळे, पतंगराव पाटील, पितांबर काका पाटील, नानासाहेब वाघमारे व पुरण मलमे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।